नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कालचं तर बघितलं तुम्ही काय झालं. विसर्जनाला आपण फार लेट आलो, उठायला फार लेट झालं आहे. वाजल्या वगैरे ते ऑलरेडी 10 वाजल्यात. जर उरकायचं आहे, ऑनलाईन जायचं आहे. मी काल तुम्हाला दाखवलेलं काहीतरी, ते बघा कसं झालं. पायाची सालं निघाल्यात. काल आपण एवढा फिरलो विसर्जनात, पावसात ओलाव्यात, पायाची सालं निघालं. आता फटाफट उरकतो, कारण की आपल्याला ऑनलाईन पण जायचं आहे आणि एडिटिंगचं पण काम सुरू करायचं आहे. तर चला फटाफट उरकतो आणि भेटतो तुम्हाला. तर कॅमेऱ्याच्या बॅटरीज लावल्या चार्जिंगला. काल पूर्ण बॅटरीज संपल्या कॅमेऱ्याचे. आता पॉवर बँकवर लावून काम करतोय. ब्रश करून झाला माझा आणि नाश्ता करायला घेतला आहे. नाश्ता बनवतो, चहा बनवतो, सगळं एकत्रच, कारण की आता वेळ कमी आहे, फार कमी आहे. पटापट उरकायचं आहे म्हणून घेतो. जरा नाश्ता करायला घेतो, कारण की एका हातात कॅमेरा, पॉवर बँक असं हे सगळं पकडताना येतं आहे मला. बनवायला घेतो नाश्ता. हाफ फ्राय करायला घेतल्यात, चहा, ब्रेड भाजायला घेतल्यात, सगळं एकत्रच करायला घेतलं आहे. जेवढं लवकर येईल तेवढं फटाफट. आणि बघा कसं यूज कसं करतोय मी. कॅमेरा, चार्जर वगैरे लावून बॅटरीज संपल्यात, कारण की कालच्या पूर्ण. आणि रात्री एवढी झोप लागलेली रात्रभर, आणि रात्रभर लावून पण नाही ठेवू शकत, नाही तर मध्ये बॅटरीज फुगतात रात्रभर राहिल्या तर. चला फटाफट करूयात. इकडे पाणी ठेवलं आहे तापवत. पाऊस सुरूच आहे, पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे. मला प्रॉपर चालताना येत आहे. ते पुढच्या भागातच बरोबर फाटलेत ना, तर हे असं चालायला लागतं आहे मला. आणि नाश्ता पण आपला रेडी आहे. सो फटाफट नाश्ता करूयात. या नाश्ता करायला फटाफट नाश्ता करूयात, मग आंघोळ करूयात आणि मग कामाला लागूयात. चला चला. फाईल्स तर कॉपी झाल्या. फाईल्स कॉपी केल्यात. एडिटिंगला लगेच बसू नाही शकत, कारण की ऑनलाईन आलो आणि सांगताना ऑर्डर लागू शकते. ती पण दिवाबत्ती पण नाही केली आज. नाही वेळ भेटला आज, नाही वेळ भेटला. आणि आज ॲक्च्युली काय चंद्रग्रहण पण आहे, तर मला त्याचे पाळ माहीत नाही आहेत. तर पितृदोषाचं चंद्रग्रहण असं काहीतरी पण करायचं. तर मी पण आज दिवाबत्ती वगैरे नाही करत आहे. दुपारनंतर जेवायला पण नाही सांगितलं. नशीब सकाळीच नाश्ता करून घेतला. आता रील स्क्रोल करत करत कळते, दुसरं सांगणारा तर पण नाही आपल्याला. तर त्याच्यासाठी रेडी होऊन राहिलो आहे. ऑनलाईन आहे, ऑर्डर लागली का निघायचं. हे आता जसं जमेल तसं एडिट करू, कारण की हे पण झालं पाहिजेत लवकर, नाही तर मग विसर्जनाचा व्हिडिओ लेट येऊन उपयोग काय तसा. पण हे थोडं पडून राहिलं आता घरातच. ऑनलाईन तर ऑर्डर लागेपर्यंत पट्टी लावून घेतली. आणि पाहायला मला होतं माझ्याकडे, मम्मीने दिलेलं ते लावलं आहे थोडंसं. आज सँडल दुसरी घालेल, ती ओपनवाली सँडल दाखवतोच ना. ही कशी ही घालतो ती सँडल पूर्ण बंद आहे ना, त्याच्यामध्ये पाणी तसंच राहते. ही वाली सँडल घालतो, पाणी तसंच राहते. अशी घालू वर्षांपासून घातली नाही आहे, ती वाली घालत. आताच बोललो थोडंसं आराम करू, आताच थोडंसं आराम करू बोललो, झोप झाली नाही. ऑर्डर लागली पहिली. चला बघूयात कामाला. पहिली ऑर्डर झाली देऊन, आणि सँडल घालायचं मला थोडाफार तरी फायदा झाला आहे. रेस्टॉरंटला आलेला ऑर्डर द्यायला, तर झालं कसंच आहे. तर कस्टमरच्या डायरेक्ट डोर स्टेपला देता येत नाही, आम्हाला अलाव नसतं. तर त्याच्यामुळे मग खालती काउंटरलाच देऊन जायला लागतं. ठीक आहे, पहिली ऑर्डर झाली. आणि खरंच हे सँडलचा थोडा फरक पडला आहे, म्हणजे त्रास कमी होतो आहे असं. चला जाऊयात दुसऱ्या ऑर्डरला. तर काल आपण इकडेच होतो विसर्जनाला रात्री पहाटेपर्यंत, आणि कोण सांगेल जागा बघा फुल सुनसान झालं आहे. काल इकडे एवढी गर्दी होती, पाय ठेवायला जागा नव्हती.
इकडेच आपले पालघरचे गणपती बाप्पा विसर्जन झाल्यात. विचार केलं विसर्जनाला चाललेलो, एकदा परत जाऊन बघूयात कसं आहे काय. तिकडे बघू शकतात तुम्ही, नगर परिषदने लगेच साफसफाईचं काम पण सुरू केलं आहे, तलावाच्या स्वच्छतेचं. आणि असलंच पाहिजेत. लोक जे नाही करत त्याच्यावरती जास्त फोकस करतात. पण तुम्हाला विश्वास नाही होणार, काल विसर्जन सुरू होतं, एक साईडला त्यांची टीम होती जी जे फुलं वगैरे पडतात ह्याच्यामध्ये जे मूर्तींबरोबर जातात, चुकून एक तर ॲक्च्युली बाहेरच काढायला लावतात ते सुद्धा लगेच ती टीम साफ करत होती. म्हणजे एक नाव फिरतच होतं याच्यामध्ये, जी ते सगळं काय सांगतात ते फुलं आणि एक्सेट्रा जे पण होतं त्याच्यावर ते सगळं काढत होते, जोडीला साफ करतो. आणि आता पण तेच करतात. तर मानलं पाहिजे, जे नाही करत फक्त ते फोकस करून नगर परिषद काही करत नाही आहे, त्यापेक्षा नगर परिषद काय करते. आणि कालची व्यवस्था एवढी चोख व्यवस्था होती, ऑलमोस्ट 3 ते 4 वेळा लाईट गेलेलीपेक्षा लाईट घालवली गेलेली, कारण की ओव्हरहेड वायर होते आणि गणपती बाप्पा येत होते. म्हणजे एवढं प्रॉपर नियोजन सांगितलं तरी चालेल का, त्यांना माहीत होतं कुठे काय करायचं आहे, कसं करायचं. जनरेटर होते इकडे, तिकडे गेले लगेच इकडे हायड्रा होते, आपल्या व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला आधीच्या. पूर्ण ज्या हिशोबात मेहनत घेतली गेलं आहे, लोकांना ते नाही दिसणार, जे नाही करत तेच दिसणार. आलो आता इकडे. ही माझी फर्स्ट जिम. मी स्कूलमध्ये असताना इकडे यायचो. वाजल्यात 3, ऑलमोस्ट 3. तसा आपला देवनाचा पत्ता नसतो. बघ कनेक्शन घेतलेत, थोडेसे चगळतो म्हणजे भूक लागणार नाही. 4 वाजता ऑफलाईन जायचं आहे आराम करायला, पण डोंट नो ऑर्डर अजून झाले नाहीत, जेवढे पाहिजे तेवढे तर सांगता नाहीत काय. पोचलो जस्ट घरी. 4 वाजताचा ऑफलाईन केला, लेट झालं, 4 वाजून गेलं. ही बकेट घेतली, 120 रुपयाला घेतली. 120 रुपयाला ही बकेट घेतली. एक बकेट कमी पडत होती कपडे वगैरे धुवायला बाथरूममध्ये. आता काय कपडे सुकवायचं प्रोव्हिजन केलं आहे ना, मग आता धुवावं लागेल. थोडं व्हिडिओमध्ये दिसत असेल काय, प्लीज इग्नोर करा प्लीज. चला थोडा आराम करूयात. आराम करायचा विचार केला तर लक्षात आलं का, थोडेसे भांडे पडल्यात सकाळचे, इथे धुतले नाहीत काय नाही. ते धुतो मग आराम करतो. झाले सगळे भांडे घासून, आता थोडा आराम करूयात. झाले संध्याकाळ. चहा बनवतो, नंतर बाहेर जाऊन चहा प्यायची वांद जातात. चला घेतला चहा. या चहा घ्यायला चहा घेतो, खात नाही आता याच्यावर, पण आता याच्यावर खात नाही काय. दुपारी चणीशिंग खाल्लेले ते आहेत असेल तसेच पोटात, खात नाही आता काय. चहा घेतो पटापट आणि तयारीला लागतो. परत ऑनलाईन पण यायचं 6 वाजता. झालं ऑनलाईन आलो, तयारी पण केली. आता वाट बघूयात ऑर्डर लागायची आहे, मग बाहेर निघूयात. याला लागली ऑर्डर आपली आणि बाहेर निघायची वेळ झाली आपली. चला जाऊया. कस्टमरकडे ऑर्डर घेऊन आलेलो आणि कस्टमर सांगतो का मला ऑर्डर नको आहे. त्याला विचारलं कारण काय झालं, तर मला सांगतो का मी डबल ऑर्डर केली चुकून, मला एक ऑर्डर भेटली, आता मला ऑर्डर नको आहे. ऑर्डर कॅन्सलेशनला भरपूर त्रास होतो. आता कॅन्सल झालं, कन्फर्म झालं आहे कस्टमरला ऑर्डर नको आहे. आता हा झोमॅटो नवीन कस्टमर शोधतो आहे. नवीन कस्टमर म्हणजे ॲपवरती
एखाद्याला डिस्काउंटमध्ये जेवण देऊन टाकेल, पण त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास 1 तास पण जातं होते. तर ऑलरेडी मला आता अर्धा तास व्हायला आला. ही जाम एक डोकेदुखी असते. आणि कस्टमरला काय ते बोलायला नाही पाहिजे, पण कस्टमरला काय तेवढी पण अक्कल नसते का 2दा ऑर्डर केलं आहे, पण वेगळ्या रेस्टॉरंटमधून केलं आहे, सेम आयटम ऑर्डर केलं आहे. लोकांना विचार नाही करत आमचा. तर माझं टार्गेट पण राहिलं आहे आणि माझा टाईम पण वेस्ट होता आता त्या कस्टमरमुळे. त्याच्या मूर्खपणामुळेच सांगेन मी, याच्या मूर्खपणामुळे मला त्रास सहन करायला लागतो आता. शेवटी काय नवीन कस्टमर सापडला नाही, ऑर्डर कॅन्सलेशनलाच गेली. त्याच्यात फायदा पण झाला, नुकसान पण झालं. नुकसान असं झालं का कस्टमरच्या मूर्खपणामुळे माझी ऑर्डर कॅन्सलेशनला गेली, माझा टाईम वेस्ट झाला. आता ती माझ्या प्रोफाईलला कॅन्सलेशनमध्ये काउंट होईल, माझं मेडल खराब होईल त्याच्यामुळे. आणि फायदा हे झाला का आपली रात्री जेवायची सोय झाली, रिटर्न ऑर्डर लागली नाही. त्याच्यामुळे ही ऑर्डर आपण आता ठेवू शकतो, म्हणजे आपल्याला रात्री जेवायची सोय झाली. आता फायदा पण झाला, नुकसान पण झालं. पोचलो जस्ट घरी. आता सामान आहे आणि सगळे काढतो, मग बोलतो तुमच्याशी. झाले कपडे वगैरे चेंज झाले, शॉर्ट घातला. मी बाहेरूनच खाऊन आलो आहे. हां, ते आपल्याला जो कॅन्सल पार्सल भेटलेला, तो रस्त्यात मला एक गरजू व्यक्ती भेटला. तर मी त्याला एक छोटा ब्रेडचं पॅकेट आणि ती सब्जी देऊन टाकली. मोठेपणा नाही आहे काय माझा त्याच्यात. तशी पण ती सब्जी पनीरची भाजी होती आणि मला मिल्क प्रोडक्ट्सचा त्रास होतो तसा. पण तसं पण मी पनीर खाणार नव्हतं त्याच्यातलं, फक्त मसालाच खाल्ला असता. तर ॲटलिस्ट त्याला गेलं असतं. माझ्या हातून तर तसं पण वेस्टच झालं असतं ते. त्याच्यामुळे तिला मी शूट नाही केलं. मला ठीक नाही वाटलं, मी याच्यापुढे पण शूट नाही करणार असं काय असेल तरी. फक्त एक कल्पना तुम्हाला देत जाईल त्याच्याशी रिलेटेड काय असेल तर. जसं आता तुम्हाला माहीत होतं का आपल्याला एक पार्सल भेटलं कॅन्सल आणि मग बाहेर का खाऊन आला, तर मी एक क्लिअरिफिकेशन दिलं तुम्हाला का काय झालं एक्झॅक्टली त्याच्यामुळे. तर आता मी चेंज केलं आहे, बसलो आहे एडिटिंगला. त्या व्हिडिओ शूट करतो आपण आणि एडिट बंद केलं पाहिजे. रात्रीचे 11, 10:51 झाले. आता बघू किती वेळ लागतो. तो असं होतं आहे का रात्री झोपतोय पण लेट, सकाळी उठतोय पण लेट, मग कामात पळतोय, एडिटिंगला टाईम नाही भेटत आहे. चला हे करतो मी आणि जेवढं उरकेल तेवढं उरकून घेतो आणि मग झोपताना बोलतो तुमच्याशी. रेंडरला टाकला आहे आता व्हिडिओ, एडिट करून झाला. वाजले बघा किती, 12 वाजून गेले. 12 वाजून गेले. रेंडरला टाकला आहे. रेंडरला टायमिंग 40 मिनटं दाखवतोय. असं 40 मिनटं म्हणजे 1 वाजतील हे सगळं काम उरकायला. सकाळी अपलोडला टाकेल. तर चला, हा वाला ब्लॉग आपण इकडे संपूया. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत